हरिओम. आज सोमवार 7 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. ऐकूया त्यांचे विचार. पुष्कळ वाचलं ऐकलं पण कृतीत जर उतरलं नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केलं तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचं मनन जर केलं नाही तर पुष्कळ सांगितलं तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असं सर्व संतांनी एकमुखाने सांगितलं आहे, आणि तरी सुद्धा आम्हाला देहाचं प्रेम सुटत नाही. याला काय करावं. संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असं आपण विचाराने ठरवलं, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावं. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत आणि रावांपासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतोय, बायको केली, मुलं बाळ झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असं वाटलं त्याकरता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरं, पण म्हणून देहाच्या सुखाकरताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नाही. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचं कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळं गेलं. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावंसं वाटतं तोपर्यंत बोलणं थांबवणं जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे, स्वैरवर्तन हे घाणेरडं आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरं म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतंच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत बघितलं तर त्याला बंधनच असतात, आणि ते आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून जे प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्याचं कर्तव्य असेल तर भगवंताचे होणं हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपलं कर्तव्य नीट बजावावे, घरातल्या मंडळींनी आपलं काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपलं लक्ष किती लागलं हा होय. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.